नमस्कार, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। पुरीच्या श्री जगन्नाथ रथयात्रा ही एक भारतातील अत्यंत प्रसिद्ध, भव्य आणि पुरातन धार्मिक परंपरा आहे। दरवर्षी आषाढ महिन्यात ओडिशा राज्यातील पुरी येथे ही यात्रा साजरी केली जाते। या यात्रेत भगवान श्री जगन्नाथ, त्यांचे बंधू बलभद्र आणि बहीण सुभद्रा यांची 3 वेगवेगळी रथांवर स्वारी केली जाते। या रथांचा यात्रा मार्ग मुख्य मंदिरापासून 2 किलोमीटर अंतरावर असलेल्या गुंडीच्या मंदिरापर्यंत असतो। ही यात्रा एक महत्त्वाची परंपरा आहे आणि जगभरातून लाखो भक्त या उत्सवात सहभागी होतात। रथयात्रेनंतर मात्र एक खास गोष्ट घडते, या रथांचा पुन्हा वापर केला जात नाही। दरवर्षी हे 3ही रथ नवीन बनवले जातात आणि जुन्या रथांचे विधीपूर्वक विघटन केले जाते। या रथांचे बांधकाम अत्यंत पवित्र आणि पारंपरिक पद्धतीने केले जाते। चैत्र महिन्यात अक्षय तृतीयेला रथ बांधण्याची प्रक्रिया सुरू होते। रथ तयार करण्यासाठी लिंबाच्या झाडाचे लाकूड वापरले जाते, ज्याला दारू ब्रह्म असेही म्हणतात। हे लाकूड विशेषतः पूजेसह जंगलातून आणले जाते आणि त्यासाठी विशिष्ट झाडांचीही निवड केली जाते। या झाडांची निवड मंदिराचे पुजारी, सेवायत आणि महापुरोहित यांच्या मार्गदर्शनाखाली केली जाते। रथ तयार करण्याचे काम विश्वकर्मा समाजातील महाराणा नावाच्या कारागिरांनी पारंपरिक पद्धतीने हाती घेतलेली असते। हे कारागीर पिढ्यानपिढ्या ही सेवा करत असतात आणि त्यांच्या हस्तकौशल्यामुळेच हे भव्य रथ तयार होतात। प्रत्येक रथाची रचना, रंग, चाके आणि सजावट विशिष्ट असते। भगवान जगन्नाथांचा रथ नंदीघोष म्हणून ओळखला जातो। या रथाला 16 चाके असतात आणि त्याची उंची सुमारे 45 फूट असते। रथाचा रंग प्रामुख्याने लाल आणि पिवळा असतो। बलभद्राचा रथ तालध्वज या नावाने ओळखला जातो आणि त्याला 14 चाके असतात। त्याची उंची सुमारे 44 फूट एवढी असते आणि त्याचा रंग हिरवा व लाल असतो। सुभद्राचा रथ दर्पदलन किंवा पद्मध्वज म्हणून ओळखला जातो। या रथाला 12 चाके असतात। त्याची उंची सुमारे 43 फूट असते आणि त्याचा रंग काळा व लाल असतो। या रथांवर पारंपरिक चित्रे, मूर्ती आणि पूजेच्या प्रतीकांची सजावट केली जाते। रथ बांधताना कोणतेही लोखंड, नखे किंवा गोंद वापरले जात नाही। संपूर्ण रचना लाकूड दोऱ्यांचा वापर करून हाताने बांधली जाते। रथयात्रा पूर्ण झाल्यानंतर म्हणजेच देवांना गुंडीच्या मंदिरातून पुन्हा मुख्य मंदिरात परत आणल्यानंतर या रथांचे काय होते, हे अनेकांना कुतूहलाचे विषय असतो। खरे तर या रथांचा पुन्हा वापर केला जात नाही। यात्रा संपल्यानंतर काही दिवसात हे रथ विघटित केले जातात। त्या विघटनाची प्रक्रिया देखील पवित्रतेने आणि परंपरेने केली जाते। रथाची चाके, खांब, सजावट याचे वेगळे करून ठेवले जाते। रथाचे चाके हे विशेषतः महत्त्वाचे मानले जातात आणि त्यांची नंतर निलामी केली जाते। अनेक भक्त हे चाके विकत घेण्यास उत्सुक असतात, कारण ते भगवानाच्या रथाचे एक पवित्र प्रतीक मानले जातात। 2024 मध्ये जगन्नाथ रथाचे एक चाक सुमारे 1.5 लाख रुपयांना विकले गेले। बलभद्र व सुभद्राचे चाके साधारणतः 50,000 ते 60,000 रुपयांदरम्यान विकले जातात। ज्या भागांची निलामी केली जात नाही ते रथाचे लाकूड मंदिराच्या स्वयंपाकघरात उपयोगात आणले जाते। मंदिरात बनणारे महाप्रसादाची शिजवण याच लाकडाने केली जाते। काही लाकूड भक्तांना पूजेच्या उपयोगासाठी वितरित केले जातात। हे लाकूड अत्यंत पवित्र मानले जाते, त्यामुळे ते घरातील पूजा, हवन किंवा धार्मिक बांधकामासाठी वापरले जातात। काही वेळेस हे लाकूड जाळून त्याची भस्म रूपात भक्तांना दिले जाते। हे रथ धार्मिक आणि सांस्कृतिक मूल्यांनी भरलेले असतात, त्यामुळे त्यांचा कसलाही व्यावसायिक उपयोग किंवा अपवित्र वापर करण्यास सक्त मनाई असते। रथयात्रेच्या या पूर्ण प्रक्रियेमध्ये भक्तांचे सामूहिक सहभाग, कारागिरांचे कौशल्य आणि पुजाऱ्यांची आस्था एकत्र मिसळलेली असते। रथयात्रा ही केवळ एक धार्मिक उत्सव नसून एक सामाजिक व सांस्कृतिक जल्लोषाचे प्रतीक आहे। रथांचे दरवर्षी नवीन बांधकाम हे नवचैतन्य या तत्त्वाशी जोडलेले आहे, ज्यामध्ये नवनिर्मिती, पुनरुत्थान आणि शुद्धता यांचा समावेश असतो। ही परंपरा हजारो वर्षांपासून चालत आलेली असून आजही तिचे रूप अधिक भव्य आणि भक्तिभावपूर्ण झालेले आहे। या रथयात्रेच्या मागे एक आध्यात्मिक संदेश आहे। जीवन हे एक प्रवास आहे, जिथे आपण सर्व एकत्र चालतो, देवत्वाची अनुभूती घेतो आणि शेवटी पुन्हा आपल्या मूळ ठिकाणी परततो। या यात्रेतून भक्तांना संघटन, समर्पण आणि
समर्पण आणि परोपकाराचे मूळ तत्व शिकायला मिळते. त्यामुळेच भगवान जगन्नाथाची रथयात्रा ही भारतातील सर्वात पवित्र आणि वैश्विक महत्त्व असलेली धार्मिक घटना मानली जाते. दरवर्षी हे रथ नव्याने बांधले, पूजले जातात, भक्तांद्वारे ओढले जातात आणि शेवटी विधीपूर्वक विघटित केले जातात. हे एक सतत चालणारी पुनर्जन्माची चक्रव्यूह आहे, जी भारताच्या सांस्कृतिक जीवनाचा अविभाज्य घटक बनली आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.